शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो. कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. येलोमोदाईची नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, पीक विमा मिळालाच पाहिजे, दुष्काळाचा राहिलेला निधी मिळालाच पाहिजे. कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी युवा आघाडीचा. मी शेतकरी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड. आज आम्ही बार्शी तहसील समोर विविध शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड अशा सर्व संघटनाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलेलो आहोत. आम्ही मागण्या कुठल्या घेतल्या? आता पीक विमा असेल, येलो मोजॅकची नुकसान भरपाई असेल, दुष्काळाची राहिलेली नुकसान भरपाई असेल, कांद्याचं अनुदान असेल किंवा इतर सर्व ज्या मागण्या होत्या त्या प्रत्येकाने या ठिकाणी बोलून दाखवलेल्या आहेत. या तिथे आलेल्या सर्व प्रतिनिधींनी वारंवार या ठिकाणी आंदोलन केलेली आहेत, परंतु विविध स्वरूपाची शांततेने आंदोलन करून जर सरकारची झोप या ठिकाणी उडत नसेल तर मी या ठिकाणी सरकारला सांगू इच्छितो, तुम्ही जर बळीराजा म्हणून जर शेतकऱ्याचा बळीचा बकरा करणार असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये शेतकरी पराभवाच्या खाणीत लुटून तुमचा कडे लोट केल्याशिवाय त्या ठिकाणी गप्प. मी राहुल बड. आज बार्शी तालुक्यातील विविध संघटना, शेतकरी संघटना असतील, बाकीचे काय नागरिक असतील, शेतकरी असतील, त्यांचं आज आपल्या बार्शी तहसील कार्यालयापाशी उपोषण चालू आहे. आपल्याला गेल्या वर्षीचं जे येलो मोजॅकमुळे नुकसान झालंय सोयाबीनचं, ते नुकसान भरपाई मिळेल यासाठी आपण उपोषणला बसलेलो आहे. आपला बार्शी तालुका हा सोयाबीनची पेरणी भरपूर होती, त्याच्यामुळं शेतकऱ्यांचंही गेल्या वर्षी येलो मोजॅकचा हा रोग पडल्यामुळं शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं होतं. तसंच सलग 21 दिवस पाऊस नाही पडल्यामुळं शेतकऱ्यांचंही सोयाबीनचं भरपूर नुकसान झालेलं होतं. त्याच्यामुळं गेल्या वर्षी शेतकरी हा संकटात होता. त्याच्यामुळं ही संकटाची बाब लक्षात घेऊन आपल्या महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्याचं येलो मोजॅकचं नुकसान झाल्यामुळं पंचनामा करायला लावले होतं. कलेक्टरच्या आदेशानुसार बार्शी तहसीलदारने आदेश काढलेलं होतं की तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून पंचनामा करावं सोयाबीनचं, असा आदेश दिलेला होता आणि ती पंचनामेही केलेलं होतं. ती पंचनामा करून ही आता वर्ष होत आलेला आहे आणि शासनाचा असा दृष्टिकोन आहे की पंचनामा जर झालं तर ती आपल्याला मदत 2 ते 3 महिन्यात मिळाली पाहिजे होती. म्हणजे ही मदत गेल्या वर्षीच्या दिपावळीमध्ये मिळाली पाहिजे होती, पण ती मदत नाही मिळाली. आता सोयाबीनचं नवीन पेरणी चालू आहे, तरी 1 वर्ष होत आले तरी आपल्याला येलो मोजॅकचं आपल्याला नुकसान भरपाई मिळालेली नाही. शेतकरी खूप संकटात आहे. बार्शी तालुक्यातील 68,000 शेतकरी येलो मोजॅकच्या नुकसानीसाठी पात्र ठरलेला आहे आणि एवढं असूनही शेतकरी संकटात असूनही त्या शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत. तरी आणि काही थोड्या दिवसानं आपल्या बार्शी तालुक्यात दुष्काळ पडलेला होता. दुष्काळाची रक्कम काय तुटपुंजी होती ती काही शेतकऱ्याला मिळाली, पण येलो मोजॅक दुष्काळाची निधी ही 41,000 शेतकऱ्याला आपल्या बार्शी तालुक्यातील शेतकऱ्याला दुष्काळ निधी मिळालेला आहे. अजून काही शेतकरी वंचित आहेत, पण 68,000 शेतकरी अजून येलो मोजॅकचं नुकसान मिळालेलं नाही. तरी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आणि आमच्या या बार्शी तालुक्यातील सर्व शेतकऱ्याच्या विनंतीनुसार आपल्याला एक विनंती करतो की हा निधी तरी लवकर मिळावा आणि जर आता 2 ते 3 महिन्यांना आचारसंहिता लागणार आहे, त्याच्या आधी जर हा निधी मिळाला तर बरं होईल, नाहीतर नाही निधी मिळाला तर बार्शी तालुक्यातील शेतकरी म्हणजे 68,000 शेतकरी ही मतदानावर सध्या बहिष्कार घालण्याच्या मार्गावर आहे. तरी मला ही सांगायचं आहे की आचारसंहितेच्या आधी म्हणजे आपल्याला जुलै पर्यंत आम्हाला येलो मोजॅकची नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, नाहीतर आम्ही बार्शी तालुक्यातील शेतकरी ही मतदानावर बहिष्कार घालण्याच्या मार्गावर आहेत. तरी आम्हाला आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आम्हाला तात्काळ येलो मोजॅकची निधी हा मिळावा असे आपल्या माध्यमातून मी शेतकऱ्याच्या वतीने मी आपल्याला मागणी करतो. बार्शी येथे शेतकरी आमरण उपोषणासाठी आज या ठिकाणी जमलेले आहेत. तर मागण्या अशा आहेत की बार्शी तालुक्यातील स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड,
आणि विविध शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही वारंवार बार्शी तहसील प्रशासन आणि सरकारला विनंती करतोय की खरीप 2023 मधील येलो मोजाकचं क्षेत्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेती पिकांवर येलो मोजाक प्रादुर्भाव आणि कीड रोग या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्या येलो मोजाकचं पंचनामा होऊन गेले 8 महिने झाले, तर 1 वर्ष सरकत आलं तरी सुद्धा मागील खरीप हंगामातली जी प्रलंबित मदत आहे ती राज्य सरकारकडे प्रलंबित आहे, ती अजून मंजूर न केलेली आहे. आणि अशा अवस्थेत शेतकऱ्यांवर आज विदारक एक वाईट परिस्थिती आली आहे. आज चालू वर्षीचा खरीप हंगाम चालू आहे, पेरणीचे दिवस आहेत. आज शेतकऱ्यांना या माध्यमातून आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. आज शेतकऱ्यांची खताच्या किमती वाढलेल्या आहेत, शेती मशागत, शेती अवजारं आणि विविध कारणासाठी आज शेतकऱ्यांचा आर्थिक कंबर नमवलेला आहे. तर ही राज्य सरकारकडे जी अनुदान आहेत रखडलेली, येलो मोजाक असेल, तालुक्यातला दुष्काळ निधी असेल आणि कांद्याचे उत्पादक शेतकऱ्यांचे भाव पडल्यामुळे जे सरकारनं अनुदान आहे दिलेलं आहे ती सुद्धा कमी प्रमाणात वाटप झालेलं आहे. तर या रखडलेल्या सर्व योजनांची अनुदानाची मागणी तत्काळ मान्य प्रशासन, जिल्हा असेल, तहसीलदार असेल यांनी सोडवण्यात यावी. अन्यथा शेतकऱ्यांचा वारंवार आम्ही शांततेच्या मार्गाने रस्ता रोको करतो, निवेदन देतो शांततेच्या मार्गाने, पण आज जर शेतकऱ्याचा संयम सुटला तर शेतकरी आज त्या प्रश्न जर सरकारनं दुर्लक्ष करत असाल तर आम्ही मंत्रालयावर तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी शेतकरी संघटना आणि कार्यकर्ते तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडल आणि मंत्रालयाचा ताबा येत्या 8 दिवसातच आम्ही या मागण्याची सोडवणूक करा, अन्यथा आम्ही मंत्रालयाला घेराव टाकू या ठिकाणी सांगू इच्छितो. गेल्या वर्षी येलो मोजाकचा सोयाबीनवर प्रादुर्भाव होऊन खूप मोठं नुकसान झालं होतं. त्या अनुषंगानं राज्य सरकारनं आदेश दिले की 25% अग्रिम नुकसान भरपाई शेतकऱ्याला दिली पाहिजे. त्यामुळं तालुक्यातील शेतकऱ्याला 25%च रक्कम मिळाली आहे. राहिलेले 75% विमा अजून भेटलेला नाही. तरी माझी राज्य सरकारला व पीक विमा कंपनीला विनंती आहे की पीक कापणी प्रयोगाच्या आधारे राहिलेला 75% पीक विमा लवकरात लवकर द्यावा, अन्यथा येणाऱ्या विधानसभेला बार्शी तालुक्यातील सर्व शेतकरी मतदानावर बहिष्कार घालतील. धन्यवाद. उपळी ठोंगे असेल, बार्शी तालुक्यातील खांडवे आणि बार्शी मंडळ हे पीक विम्यामधून वगळलेलं आहे. तरी शासनाने याची त्वरित दखल घेऊन खांडवी आणि बार्शी आम्ही वेळोवेळी शासनाला निवेदन दिले, ESOला भेटलो, कलेक्टर साहेबांना भेटलो, खासदार साहेबांना भेटलो, सगळ्यांना निवेदन दिले, पण कुणालाही फरक पडत नाही. हे खरंच गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. तरी आमच्या मागणीची त्वरित दखल घेऊन खांडवी आणि बार्शी मंडळाचा पीक विमा मंजूर व्हावा. तसेच येलो मोजाकने जे गेल्या वर्षी नुकसान झाले त्याची रक्कम लवकरात लवकर. जय शिवराय. आज या तहसील पुढे समोर आम्हाला शेतकऱ्याला त्यांच्या मागण्यासाठी अनेक वेळेस आंदोलन केली, अनेक वेळेस नाही ती कुठं नाही केलं, पण ह्या गेंड्याच कातडं नेसलेल्या सरकारला जाग काय येत नाही. तरी पण त्यांना एवढं बी दाखवून दिलेलं आहे शेतकऱ्यांनी. पंढरपूर मध्ये दोघा नवरावला फडणीसला आणि त्याच्या मंडळीला पूजेला अडविलं तरी परिणाम झाला नाही. दुसऱ्या वर्षी आलाच नाही तरी परिणाम झाला नाही. आणि आधीच एवढं जरी शेतकरी तुमच्या समोर शिवाजी महाराजांचं नाव घेता, तुम्ही फुले आंबेडकरांचं नाव घेता आणि त्यांच्या पद्धतीनं तुमच्या त्यानं वागणं होत नाही, तर त्यांच्या नावाची आणि कीर्तीची बदनामी का तुम्ही करता? आज आम्ही शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याप्रमाणे तुमच्या मंत्रालयात घुसलो, तुम्हाला जिथं जिथं अडवलं, पण तुम्हाला त्याचा परिणाम काय वाटत नाही. शेवटी तुम्ही तुमच्या पोलीस खात्याचा वापर करून आम्हा शेतकऱ्यावर लाठी हल्ला करता. हे किती विपरीत आहे. आणि त्याचं कारण म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित चाललो, आंबेडकर, शाहू, शिवाजी महाराजांचं पाय धरता, हो त्यांच्या एवढ्या प्रतिमेवर चिखल फेकता, घाण फेकता, आणि तो आम्ही स्वतः लय निर्मळ म्हणतो आणि शेतकऱ्याला अन्नदाता, कायनू बायनू बालानं भित्तानं म्हणता आणि त्यांना शेवटी पायदळी तोडीता. आणि शेवटी तुमचं मतदान तुम्ही शेतकऱ्याच्या मतावर निवडून येता आणि शेतकऱ्याचे एवढा हाल करता. तर एक दिवस असा उजळल की शिवाजी महाराजांचा गनिमी कावा मंत्रालयात शिरून तुमच्या खुर्च्या मोडून कंबर जर नाही मोडलं शेतकऱ्यानं
तर पुन्हा बोला. आणि तुम्हाला जर हीच वेळ आणायची असेल तर तुम्ही ध्यानात ठेवा एवढं, शेतकऱ्याचा रुमणी गावा कसा असतो ती पुन्हा एवढं बोलून मी